नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण भगवानभाई इंगोले मालेगाव येथील रहिवासी असून आता आपण पाहतात पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं बेडवर लागवड केलेला हा सोयाबीनचा प्लॉट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बेडवर 3 लाईनी टोकन पद्धतीनं लागवड केलेली आहे, ज्याच्यामुळं आपल्याला पिढे केवी आंबा हे सोयाबीनचं वाण आहे। याच्यामध्ये एकरी फक्त 12 किलो बियाणं लागलेलं आहे आणि बियाणं 12 किलो लागलेलं आहे। बेडवर केल्यामुळे याचा फायदा एक होतो की मधामध्ये हवा खेळती राहते, आपल्याला याच्यामध्ये स्प्रे करण्यासाठी, फवारण्यासाठी आणि अंतर मशागतीसाठी। दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बियाणं कमी लागतं, ज्याच्यामध्ये आपला खर्चामध्ये आपल्या बचत होते। 12 किलो बियाणं लागतं। दुसरी गोष्ट जेव्हा आपण स्प्रे करतो तेव्हा शेंगाला खालपर्यंत त्याला स्प्रे लागतो आणि जर पूर्णपणे हे केलं तर वरूनच औषधाचा प्रभाव होतो। याच्यामधून आपण दशपर्णी अर्क जैविक पद्धतीनं जे आपण कीड रोग व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये आपण दशपर्णी अर्क, जीवामृत, लिंबोळी अर्क आणि जैविकमध्ये आपण बिवेरिया, मेटारायझम, वर्टिसिलियम या मित्र बुरशीचं आपल्या शेतावर मल्टिप्लाय करून दर 15 दिवसाला, महिन्याला अमावस्येच्या 1 दिवस अगोदर आणि 1 दिवस नंतर याच्यावर जर आपण स्प्रे घेतला तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कीड येणार नाही, कीड येऊन अंडी टाकणार नाही। आणि विशेष म्हणजे जैविक पद्धतीनं कीड रोग आपण व्यवस्थापन जर केलं तर याच्यामध्ये काय होतं की आपली जी मित्र कीड आहे तर याच्यामध्ये 98% आपली मित्र कीड आहे आणि 3% आपलं नुकसान करणारी शत्रू कीड आहे। तर या जैविक पद्धतीनं आपण जर स्प्रे घेतले तर मित्र कीटकाला हानी पोहोचत नाही आणि त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते। त्याचबरोबर आता आपण पाहतात की नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यामुळं आमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा 1च्या पुढं गेलेला आहे आणि ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 1च्या पुढं आहे त्या जमिनीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, ह्युमिनिटी पॉवर चांगली असते। त्यामुळे या प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा येलो मोजॅकचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही आणि काही भागामध्ये कोणाच्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये येलो मोजॅकचा प्रादुर्भाव आढळून आला तर त्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा 1-2 झाडावर म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये 2-3 ठिकाणी सुरुवात होते ते नुकसानग्रस्त, रोगग्रस्त झाड उपटून आपल्याला बांधाच्या पलीकडं खड्ड्यामध्ये पुरून टाकावं आणि याचा प्रसार करण्यामध्ये याच्यावर कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत औषध निघालेलं नाही। हा एक व्हायरस आहे, फक्त याचा प्रादुर्भाव दुसरीकडे जास्त वाढू नये आणि ते वाढवण्याचं कार्य पांढरी माशी करते। त्यासाठी आपण पांढरी माशाचं कंट्रोल करण्यासाठी आपण त्याला 1-2 स्प्रे घेऊ शकतो आणि या पद्धतीनं आपल्याला पाऊस जास्त झाला तर बेडवर घेतल्यामुळं पाऊस जास्त झाला तर जास्तीचं पाणी निघून जातं आणि पाऊस तर या पद्धतीने आता सोयाबीनचं आपण पाहतो की हे फ्लोरिंगमध्ये आलेलं आहे, बघा किती याच्यामध्ये फुलवरा आलेला आहे आणि यासाठी आता याच्यावर आळी पडू नये, याच्यावर आपल्याला येलो मोजॅकचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही आपल्या बांधावर दशपर्णी अर्क बनवलेला आहे, त्याच्यामध्ये नीम अर्क आहे आणि त्याच्यामध्ये मित्र बुरशीची स्लरी करून आम्ही एकत्र करून याचं स्प्रे करतो। त्या पद्धतीनं आपण याचं स्प्रे करावं आणि याच्यामध्ये येलो मोजॅकचा पण प्रादुर्भाव होणार नाही। काही नुकसानग्रस्त, रोगग्रस्त झाडं असतील त्याला काढून आपण बाजूला त्यांचं नष्ट करू शकतो, ज्याच्यामुळे होणार नाही। आणि बघा किती चांगल्या प्रकारे सोयाबीन टोकन पद्धतीनं घेतल्यामुळं पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीचं सोयाबीन, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत, औषध आणि काही कीटकनाशक न टाकलेलं, याच्यामध्ये फक्त आम्ही जीवामृत दिलेलं आहे, याच्यामध्ये आम्ही घनजीवामृत दिलेलं आहे आणि बेडवर सोयाबीन टोकन पद्धतीनं केलेलं आहे। तर शेतकऱ्यांनी या पद्धतीनं आपल्या पिकांची काळजी घ्यावी। धन्यवाद। जय जवान, जय किसान।